विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या सेशनमध्ये स्वागत आहे। शेवटच्या सेशनमध्ये म्हणजे गेले 3 सेशन आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या सेल ऑर्गेनेलचा व्यवस्थित अभ्यास केला आहे, ते समजावून घेतलं। आज आपण एका नवीन सेल ऑर्गेनेलचं स्टडी करणार आहोत आणि ते सेल ऑर्गेनेल आहे गोल्जी बॉडी। विद्यार्थ्यांनो, आपल्याला कल्पना असेल की फॅक्टरीजमध्ये रॉ मटेरियलवरती प्रोसेस केली जाते आणि त्याचं पक्का माल बनवला जातो, म्हणजे एक प्रोसेस्ड मटेरियल तिथे फॉर्म केलं जातं। अगदी त्याच वेने सेलमध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया होणे सुद्धा आवश्यक आहे आणि हे रॉ मटेरियल प्रोसेस्ड मटेरियलमध्ये सुद्धा कन्वर्ट होणं गरजेचं आहे, जेणेकरून सेल तिची कामं सुरळीतपणे पार पाडू शकेल। तर असा कोणता रॉ मटेरियल आहे की ज्यावरती सेलमध्ये प्रोसेस केली जाते, तर त्यामध्ये प्रेझेंट असणारे सेलला रिक्वायर्ड असणारे प्रोटीन आणि लिपिड यांच्यावरती प्रोसेस केली जाते, कारण यांची सेलमध्ये आवश्यकता असते। प्रोटीनवरती प्रोसेस होऊन त्याचं एन्झाईममध्ये कन्व्हर्शन केलं जातं आणि लिपिडवरती सुद्धा प्रोसेस होऊन त्याचं कन्व्हर्शन हे लिपिड मेम्ब्रेनमध्ये आणि हॉर्मोन्समध्ये केलं जातं। फॉर एक्झाम्पल, मी जो मेल आहे, माझी ही जी मॅस्क्युलिनिटी आहे किंवा माझी ही जी पर्सनॅलिटी आहे, ही पर्सनॅलिटी एका स्पेसिफिक हॉर्मोनमुळे मला मिळालेली आहे आणि ते हॉर्मोन म्हणजे टेस्टोस्टेरॉन आहे। तसंच फिमेलमध्ये सुद्धा फिमेलनेस जो आहे तो एका पर्टिक्युलर हॉर्मोनमुळे आहे आणि हे हॉर्मोन दुसरं तिसरं काही नसून हे लिपिड आहेत एका प्रकारचे, आणि या लिपिडवरती प्रोसेस म्हणजे रॉ लिपिडवरती प्रोसेस होऊन त्यापासून हॉर्मोन्स फॉर्म होतात। तर हे जे काम आहे प्रोसेसिंगचं, पॅकेजिंगचं आणि प्रोसेसिंगचं, असा कारखाना, अशी फॅक्टरी या सेलमध्ये प्रेझेंट असते आणि ती फॅक्टरी किंवा ती साईट म्हणजेच गोल्जी बॉडी आहे। तर त्या गोल्जी बॉडीचाच आपण आज स्टडी करणार आहोत। गोल्जी बॉडीज। विद्यार्थ्यांनो, आपण गोल्जी बॉडी या स्ट्रक्चरच्या शोधाच्या बॅकग्राऊंडबद्दल थोडंसं अभ्यासू। तर गोल्जी बॉडी हे स्ट्रक्चर पहिल्यांदा जॉर्जिया सायंटिस्टने ऑब्झर्व केलं आहे। जॉर्ज ऑब्झर्व्ड गोल्जी बॉडीज फर्स्ट टाइम। तर गोल्जी बॉडी हे जे सेल ऑर्गेनेल आहे, या सेल ऑर्गेनेलच्या मॉर्फोलॉजीच्या म्हणजे त्या सेल ऑर्गेनेलच्या स्वरूपाचा स्टडी हा कॅमिलो गोल्जी या सायंटिस्टने 1898 साली केला आहे। म्हणून याच्या स्मरणार्थ म्हणजे ऑन बिहाफ ऑफ दिस सायंटिस्ट वर्क दिस सेल ऑर्गेनेल, म्हणजे गोल्जी बॉडी हे जे सेल ऑर्गेनेल आपण याचं नाव आपण घेतो, हे गोल्जी बॉडी म्हणजेच कॅमिलो गोल्जीने या सेल ऑर्गेनेलचा मॉर्फोलॉजिकल स्टडी केला आहे, म्हणून या पार्टला गोल्जी बॉडीज असे म्हणतात, राईट। तर कॅमिलो गोल्जी या सायंटिस्टने या स्ट्रक्चरचा मॉर्फोलॉजिकल स्टडी कशामध्ये केला आहे, तर त्याने या सेल ऑर्गेनेलचं फर्स्ट ऑब्झर्वेशन कॅट आणि बार्न आउल या दोन ऑर्गॅनिझमच्या नर्व सेलमध्ये म्हणजे चेतापेशींमध्ये यांचं फर्स्ट ऑब्झर्वेशन केलं आहे। गोल्जी बॉडी या सेल ऑर्गेनेलचं फर्स्ट ऑब्झर्वेशन कॅट आणि बार्न आउलच्या नर्व सेलमध्ये कॅमिलो गोल्जीने फर्स्ट टाइम केला आहे, त्याचा मॉर्फोलॉजिकल स्टडी केला आहे। तर गोल्जी बॉडी हे जे सेल ऑर्गेनेल म्हणजे पेशीचा अंगक आहे, त्या पेशी अंगकाच्या अतिसूक्ष्म रचनेचा म्हणजे अल्ट्रा स्ट्रक्चरचा स्टडी हा डाल्टन या सायंटिस्टने केला आहे। म्हणून गोल्जी बॉडीजना डाल्टन्स कॉम्प्लेक्स म्हणतात। गोल्जी बॉडीजची इतरही डिफरंट नावे आहेत। गोल्जी बॉडीजना लायपोकॉन्ड्रिया असेही म्हणतात। लायपोकॉन्ड्रिया का म्हणतात गोल्जी बॉडीजना? कारण गोल्जी बॉडीजमध्ये लिपिडवरती
खूप जास्त प्रोसेस होते, लिपिडच्या प्रोसेस ह्या लार्ज फॉर्ममध्ये होतात, म्हणून गॉल्जी बॉडी या स्ट्रक्चरला लायपोकॉन्ड्रिया असे म्हणतात. तर त्याशिवाय गॉल्जी बॉडीजला गॉल्जी कॉम्प्लेक्स ही म्हणतात. बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्जी बॉडीजच्या पोझिशनमध्ये नेमका फरक काय, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेलमध्ये सर्वत्र पसरलेलं असतं, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्या सेलच्या इनसाइडमध्ये ग्लोबल आहे. तर गॉल्जी बॉडी हे स्ट्रक्चर लोकलाइज्ड स्ट्रक्चर आहे, त्याची एक ठराविक अशी पोझिशन असते. हा त्या दोघांच्या पोझिशनमध्ये असणारा डिफरन्स आहे. सो इट इज अबाउट डिस्कवरी बॅकग्राऊंड ऑफ दिस सेल ऑर्गॅनेल गॉल्जी बॉडी. प्लांट्समध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या गॉल्जी बॉडीज आहेत त्यांना गॉल्जी बॉडीज म्हणत नाहीत, तर त्यांना एक स्पेसिफिक टर्म यूज केली जाते, त्यांना डिक्टायोझोम म्हणतात. डिक्टायोझोम इज द नेम ऑफ प्लांट गॉल्जी बॉडी. आणि या गॉल्जी बॉडीची जी साईज आहे, न्यूमरस लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीची साईज ही त्या पर्टिक्युलर सेलच्या फंक्शनवरती डिपेंड आहे. जर त्या सेलमध्ये सिक्रिशनचं फंक्शन हे लार्ज फॉर्ममध्ये असेल तर तिथे असणाऱ्या गॉल्जी बॉडीची साईज ही लार्जर असेल. फॉर एक्झाम्पल लिव्हर सेल, यकृतांच्या पेशी, देन पॅनक्रियाटिक सेल, या सेल्समध्ये सिक्रिशनचं फंक्शन हे लार्ज फॉर्ममध्ये होतं, म्हणून या दोन पार्ट्समध्ये असणाऱ्या ज्या गॉल्जी बॉडीज आहेत त्यांची साईज सुद्धा कशी असेल, लार्जर असेल. ओके, ती कशी असेल, लार्जर, म्हणजे त्यांच्यामधील गॉल्जी बॉडीज ह्या लार्ज साईजच्या असतील. तर ज्या सेलमध्ये सिक्रिशनचं फंक्शन हे नॉर्मल आहे, तिथे नॉर्मल वेने सिक्रिशन होतं, तर अशा सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या गॉल्जी बॉडीज आहेत किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे त्यांची साईज ही कशी असेल, स्मॉलर असेल. फॉर एक्झाम्पल मसल सेल, स्नायू पेशींमध्ये सिक्रिशनची जास्त रिक्वायरमेंट नाही आहे, तर मसल सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या गॉल्जी बॉडीज आहेत त्यांची साईज ही स्मॉलर असेल. तर हे त्यांच्या साईज बद्दल झालं, म्हणजे डिफरंट ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असणारे जे गॉल्जी बॉडीज आहेत त्यांची साईज ही त्यांच्या फंक्शनवरती डिपेंड आहे. गॉल्जी बॉडीजचे जे डिफरंट ऑर्गॅनिझम्समध्ये नंबर आहेत ते डिफरंट आहेत. फॉर एक्झाम्पल व्हर्टिब्रेट्समध्ये म्हणजे ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या गॉल्जी बॉडीज आहेत त्यांचे नंबर्स हे डिफरंट आहेत. ॲनिमल सेलमध्ये फक्त एकच सिंगल गॉल्जी बॉडी ही प्रेझेंट असते, तर प्लांट्समध्ये, हे झाले ॲनिमल्स बद्दल, ॲनिमल्समध्ये फक्त एकच गॉल्जी बॉडी प्रेझेंट असते, तर प्लांट्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीज ह्या अराउंड 6 to 12 प्रेझेंट असतात. 6 to 12, आणि हे जे 6 to 12 नंबर आहेत हे व्हेरिएबल आहेत, म्हणजे हे नंबर चेंज होऊ शकणारे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लांट सेलमध्ये सिक्रिशनची जर प्रोसेस जास्त असेल तर तिथे नंबर जे आहेत गॉल्जी बॉडीजचे ते लार्ज असतील, आणि जर समजा कमी असेल सिक्रिशन त्या सेलमध्ये तर तिथे प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीज ह्या कशा असतात, कमी असतात. म्हणून हे नंबर जे आहेत प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीजचे चेंज होणारे आहेत, व्हेरिएबल आहेत 6 to 12. तर हे झालं प्लांट्सबद्दल. जे लोअर प्लांट्स आहेत, लोअर प्लांट्स फॉर एक्झाम्पल अल्गीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीज ह्या सिंगल आहेत, एकच गॉल्जी बॉडी त्यामध्ये प्रेझेंट असते. तर काही प्लांटमध्ये फॉर एक्झाम्पल कॅरा किंवा चारा ही जी प्लांट आहे या प्लांटच्या रायझॉइडल सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीज ह्या फ्यू हंड्रेड्स पर्यंत प्रेझेंट असतात. आता इथे फ्यू हंड्रेड्स पर्यंत प्रेझेंट असण्याचं कारण काय, तर या सेलमध्ये सिक्रिशनची रिक्वायरमेंट ही जास्त आहे, म्हणून या रायझॉइडल सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीज या काही शंभरांपर्यंत आहेत, म्हणजे शेकड्यांपर्यंत गॉल्जी बॉडीज या
रायझॉइडल सेलमध्ये कॅरा प्लांटच्या प्रेझेंट असतात. ओके, सो इट इज अबाउट नंबर ऑफ गॉल्जी बॉडीज इन व्हेरियस ऑर्गॅनिझम्स. राईट, गेटिंग माय पॉइंट. जे व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आहेत त्या व्हेरियस ऑर्गॅनिझम्समध्ये जी पोझिशन आहे गॉल्जी बॉडीजची ती डिफरंट टाईपची असते. फॉर एक्झाम्पल वर्टिब्रेट्समध्ये प्रेझेंट असणारा गॉल्जी बॉडी हे स्ट्रक्चर ऑलवेज न्यूक्लियसच्या जवळ असतं. ह्या न्यूक्लियस जवळ असे हे गॉल्जी बॉडी हे स्ट्रक्चर कॉन्सेंट्रिकली अरेंज्ड झालेले असते. या पोझिशनला म्हणतात पेरी न्यूक्लियर, म्हणजे न्यूक्लियसच्या भोवताली असणारा हा गॉल्जी बॉडी इथे असतो वर्टिब्रेट्समध्ये. आणि वर्टिब्रेट्समध्ये प्रेझेंट असणारा गॉल्जी बॉडी ही सिंगल आहे, सिंगली प्रेझेंट असते आणि ती पेरी न्यूक्लियर असते. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट गॉल्जी बॉडीबद्दल, गॉल्जी बॉडीज जिथे प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये, त्या सायटोप्लाझमच्या जवळचा हा जो जवळचा भोवतालचा एरिया आहे, हा या भोवतालच्या एरियामध्ये कुठलाही सेल ऑर्गेनेल प्रेझेंट नसतो. म्हणून हा जो एरिया आहे या गॉल्जी बॉडी जवळचा, हा गॉल्जी बॉडीच्या एरियाला झोन ऑफ एक्सक्लुजन असे म्हणतात. झोन ऑफ एक्सक्लुजन, कारण या एरियाजवळ म्हणजे हे असं एक क्षेत्र आहे, अशी एक फील्ड आहे जिथे कुठलाही दुसरा सेल ऑर्गेनेल प्रेझेंट नसतो. आणि हा जो सायटोप्लाझम आहे या जवळचा, या फील्डमधला हा टोटली क्लिअर असतो, ट्रान्सपरंट असतो. सो दॅट्स वाय दिस एरिया, म्हणून अशा क्षेत्राला झोन ऑफ एक्सक्लुजन असे म्हटले जाते. इनव्हर्टिब्रेट्स आणि प्लांट्स या दोन टाईपच्या स्पेसीजमध्ये प्रेझेंट असणारे गॉल्जी बॉडीज ह्या न्यूमरस असतात. न्यूमरस म्हणजे मल्टिपल गॉल्जी बॉडीज या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. आणि या ज्या न्यूमरस इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींमध्ये आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट नसणारे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, फॉर एक्झाम्पल कीटक वर्ग, सर्व कीटक वर्गांमध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीज आणि प्लांट्समध्ये असणाऱ्या गॉल्जी बॉडीजची जी संख्या आहे ती मल्टिपल आहे. आणि ह्या सर्व गॉल्जी बॉडीज या सेलमध्ये, फॉर एक्झाम्पल त्या सेल आहेत, त्या सेलमध्ये ह्या अशा बऱ्याच ठिकाणी स्कॅटर्ड असतात या गॉल्जी बॉडीज. इनव्हर्टिब्रेट्स आणि प्लांट्समध्ये असणाऱ्या गॉल्जी बॉडीज ह्या स्कॅटर्ड आहेत, सर्वत्र पसरलेले आहेत, त्या पेरीन्यूक्लियर टाईपच्या नाही आहेत. आणि म्हणून या ज्या गॉल्जी बॉडीज आहेत यांना काय म्हटले जाते? डिफ्यूज्ड. दे आर डिफ्यूज्ड किंवा त्यांनाच स्कॅटर्ड म्हणतात. दे आर स्कॅटर्ड म्हणजे पसरलेल्या आहेत. तर हे झालं त्यांच्या पोझिशनबद्दल, गॉल्जी बॉडीजची जी पोझिशन आहे डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये त्याबद्दल. तर आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॉल्जी बॉडीचा शेप हा चेंज होणार आहे. म्हणजे ही गॉल्जी बॉडी त्या सेलच्या फंक्शननुसार त्याचा शेप चेंज करत असते. गॉल्जी बॉडी त्या सेलच्या फंक्शननुसार त्यांचा शेप चेंज करणाऱ्या आहेत. आणि या कॅरेक्टरिस्टिकसाठी एक टर्म वापरली जाते, त्यास म्हणतात प्लिओमॉर्फिक. म्हणजे गॉल्जी बॉडीज ह्या कशा आहेत? गॉल्जी बॉडीज ह्या प्लिओमॉर्फिक आहेत. म्हणजेच दे चेंज देअर शेप according to their function. म्हणजे त्या पेशीच्या कार्यानुसार गॉल्जी बॉडीज या त्यांचा आकार बदलत असतात आणि यास प्लिओमॉर्फिक असं म्हटलं जातं. म्हणजे गॉल्जी बॉडीजचं नेचर कसं आहे? शेपचं प्लिओमॉर्फिक आहे, चेंजेबल आहे. म्हणजे या सेशनमध्ये आपण गॉल्जी बॉडीजची डिस्कवरी, गॉल्जी बॉडीजचं फर्स्ट ऑब्झर्वेशन, गॉल्जी बॉडीजच्या अल्ट्रास्ट्रक्चरचं स्टडी, गॉल्जी बॉडीजच्या
मॉर्फोलॉजिकल स्टडीज कोणी केलं आहे त्याचं बॅकग्राऊंड अभ्यासलं. यामध्ये आपण गॉल्जी बॉडी ज्या डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असतात त्यांची साईज, त्यांचे नंबर्स आणि त्यांची पोझिशन आणि त्यांच्या शेपचं नेचर आपण अभ्यासलं आहे. आय होप तुम्हाला हे सर्व मुद्दे समजले असतील. जर आपल्याला हे समजत असेल, आपल्याला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.